हरिचिया भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण, न लगे वाहणे संसार उद्वेग, जडो नेदी पांग देवराव. अतिशय सुंदर असा संत श्रेष्ठ जगद्गुरु, देहू निवासी, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, संतांचा मुकुटमणी असलेले संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणांचा उपदेशपर असा अभंग आहे. एकदा का भक्त या स्थितीला आम्ही पोहोचलो की आम्हाला काहीच करावं लागत नाही, भगवंत आमची सगळी म्हणजे सगळी जबाबदारी घेतो, हे सांगणारा तुकोबारायांचा हा अभंग. विठ्ठल हरिचिया भक्ता नाही भय चिंता. ज्या तुकोबारायांनी हा अभंग आमच्या समोर ठेवलाय ते तुकोबाराय. त्यांनी ज्यांचा आदर्श आपल्या समोर ठेवला असे भागवत धर्म मंदिराचा पाया रचणारे ज्ञानराज माऊली ज्ञानोबाराय, तोही मनापासून कोसळतोय आज. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आजच नाही, रोज त्याची हजेरी लागत असेल, नाही असं नाही, पण आपलं म्हटलं आज जरा जास्त आहे. चला. हरिचिया भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण, न लगे वाहणे संसार उद्वेग, जडो नेदी पांग देवराव. महाराजांनी ज्यांचा आदर्श समोर ठेवावा असे संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय, 12व्या शतकामध्ये भागवत धर्म मंदिराचा पाया रचणारे ज्ञानराज, आणि त्या ज्ञानराजांच्या पासून भागवत धर्माची ही जी इमारत अशी सुंदर उभी राहिली. अनेक लोकांनी त्याच्यावर प्रहार केले, शस्त्राचे केले, शास्त्राचे केले, निंदेचे केले, अपमानाचे केले, सगळ्या प्रकारे प्रहार करून झाले, पण तरी सुद्धा आमचं भागवत धर्माचं मंदिर असं भक्कम उभं आहे. एवढ्या वर्षामध्ये, एवढ्या शतकामध्ये त्याच्या चिऱ्याला सुद्धा तडा गेलेला नाहीये. का हो? मी नेहमी असं सांगते की अलीकडेच्या काही काळात आमच्या शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये हडप्पा, मोहनजोदडो, हो ना, अशा संस्कृतींचा इतिहास होता. उत्खनन केलं आणि त्या संस्कृती आम्हाला सापडल्या, बरोबर ना? हे मराठी मीडियमला होतं, आता कॉन्व्हेंटला नाही आहे. हे सगळं आहे, वा, हे सगळं उत्खनन करून आम्हाला सापडलं. एकाने विचारावं, ताई हडप्पा संस्कृती, मोहेंजोदडो संस्कृती उत्खनात मिळाल्या, हिंदू संस्कृतीचं काय आहे? तुम्ही हिंदू संस्कृती म्हणून गोडवे गाता, पण हिंदू संस्कृती कुठं आहे? मी म्हटलं, हिंदू संस्कृती अशी आहे की ती उत्खनन करून शोधावी लागत नाही, ती तुमच्या माझ्या रक्तात रोमात हाडा मासात भिनलेली आहे. या भूमीचं ज्ञानोबा तुकोबा हे रसायन होऊन बसलंय. इथली परंपरा, इथले वेद, इथली शास्त्र, इथली पुराणं, इथली उपनिषद, हे सगळं सनातन धर्माचं भूषण ठरावीत, अशा सगळ्या या गोष्टी आहेत. म्हणून आज जगाच्या पातळीवर फक्त तंत्रज्ञान, विज्ञान या क्षेत्रातच नव्हे तर आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा विश्वगुरु म्हणून भारताची नोंद झाली आहे. म्हणून मला असं वाटतं की आजचा अभंगाची चाल सुद्धा देश मिश्रित रागात झाली की काय. वा वा, याला म्हणायचं योगायोग. हरिचिया भक्ता नाही भय चिंता. ज्या तुकोबारायांनी आम्हाला भक्ती शिकवली, बरं भक्ती करत असताना फक्त म्हणाले टाळ कुटत बसा मंदिरात, देवळात जाऊन. ज्या काळामध्ये देवळातला देव सुरक्षित राहील की नाही असा विलक्षण काळ होता तुकोबारायांच्या काळात. एकीकडे शककर्ता राजा घडत होता, महाराष्ट्राची राजमाता त्याला घडवत होती. तुकोबारायांनी वारकरी धर्माची पताका आपल्या खांद्यावर घ्यावी, संप्रदायाची पताका वारी करावी, जगाला भक्तीचं मोल सांगावं, भक्तीचं महत्त्व पटवून सांगावं, पण भक्ती बरोबर शक्तीचं सुद्धा महत्त्व समजावून सांगावं. आणि त्याच समाजाला हातामध्ये टाळ जरी दिला तरी त्याच समाजाला तुकोबाराय म्हणतात, विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमाशी तो अधम. त्यामुळे भक्ती या कन्सेप्टमध्ये, भक्ती या संकल्पनेमध्ये काय काय नेमकं अनस्यूत आहे, काय समाविष्ट आहे? भक्ती करायची म्हणजे नेमकं काय? गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला टिळा, पंढरपूरची वारी,
ग्रंथांचं उत्तम वाचन, पारायण, हरिपाठ, उत्तम पाठ, देवळात बसून सतत टाळ कुटणे एवढीच भक्ती आहे का? या पलीकडचा व्यापक अर्थ भक्तीचा आम्हाला संतांनी शिकवला, अर्थात तो करून दाखवला. कृतिशीलतेतून आम्हाला ज्ञान कसं देता येईल हे संतांनी समाजाला दाखवून दिलं. म्हणून तर परोपकाराय सताम विभूतया, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती. त्यांचं येणं याकरता होतं ना, रसातळाला निघालेल्या समाजाला सन्मार्गावर आणणं हे ध्येय होतं, हे जीवनाचं वास्तविक येण्याचा काही उद्देश नव्हता. माऊली हरिपाठात म्हणते, मागील या जन्मा मुक्त झालो. आम्ही मुक्त झालोय, आम्हाला इथे येण्याची वास्तविक गरज नव्हती, पण तरी आम्ही आलो. तुकोबराय आले, आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही इथले नाही. पण आम्ही वैकुंठवासी, वैकुंठवासी, आलो याचे कारणाचे, आलो याचे कारणाचे. बोलिले जय ऋषी, बोलिले जय ऋषी. सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग. दोनची सवय आहे नेहमी, दोन काडी दोनची, बरोबर. आम्ही वैकुंठीचे वासी, आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया. आम्ही या करता आलो. वास्तविक आम्हाला जो आनंद मिळाला तो तुम्हाला द्यायला आम्ही आलो. म्हणून भक्तीच्या प्रांतामध्ये हरिभक्त भरपूर आहेत, पण भक्ती कशी करावी, आणि भक्ती करत असताना कुणी जपजाप्य करतंय, कुणी तीर्थयात्रा करतं, कुणी दानधर्म करतं, कुणी कीर्तनाला येऊन बसतं, कुणी घरातच जपमाळ घेतं, समोर सिरियल चालू असते, हातात जपमाळ असते, ज्याची त्याची भक्ती. परवा एक आजीबाई म्हणली, लाव ग आई कुठे काय करते, हातामध्ये जपमाळ. ती संजना आली की रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अरुंधती आली की रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राम. असा जप चालतो. अशी भक्ती ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आहे. माझं कुणाला काही म्हणणं नाही. गणपती आता येतील काही दिवसांवर, गणपती मंडळाची स्थापना होते. गणपती कुठंतरी कोपऱ्यात असतो, पण दिखावा जो काही असतो, देखावा फार तर मागे पत्त्यांचा डाव रंगेल. भक्ती जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने करतो. पण प्रश्न असा आहे की भक्तीमध्ये नेमकं काय असलं पाहिजे, किंवा ती भक्ती करत असताना आपल्याला आवडते ती भक्ती करायची आहे की भगवंताच्या आवडीकरता भक्ती करायची आहे. एखाद्या मंडळाला जर गणपतीनं दृष्टांतच दिला असेल की बाबा रे, मला आपलं ते अथर्व शीर्ष नको, गणपती स्तोत्र नको, देवाची धर्माची गाणी नको, मला आपलं ते सारखं बाई वाड्यावर या ऐकवा, असा जर एखाद्या मंडळाला जर दृष्टांत दिलाच असेल तर काय सांगावं, आपण कुठे काय बोलणार. मला माझ्या मिरवणुकीला डीजे शिवाय माझी मिरवणूक करायची नाही असं जर बाप्पांनी सांगितलं असेल, पण मला सांगा, हा सगळा थिल्लरपणा भक्तीमध्ये आला. परिणामी भक्तीची व्यापक व्याख्या आम्ही विसरलो. संतांनी आम्हाला हरिभक्त होता यावं इथपर्यंत तयार केलं. भक्तीची परिसीमा काय असावी हे समजावून सांगितलं. आणि या सगळ्यामध्ये जो हरिभक्त या पदवीला पोहोचतो त्या भक्ताला काय काय प्राप्त होतं. बरं, हरिभक्त कुणाला म्हणायचं? जो विभक्त नाही तो भक्त म्हणाले. आज आम्ही सगळे विभक्त झालो आहोत, सगळे विभक्त. 92 कुळी, 96 कुळी, 98 कुळी, याच्यातच आम्ही इतके विभागलो की एक कधी दिसणार. म्हणून आमचा हिंदू धर्म बघा, सगळ्या धर्मांमध्ये आमचा हिंदू धर्म श्रेष्ठ आहे, सनातन वैदिक धर्म आहे. हे जरी असलं तरी संत्र्यासारखा दिसायला वरून दिसतोय, पण फोडल्यानंतर आतून प्रत्येक फोडी वेगळ्या आहेत. इतर पंथांचं बघा, टरबुजासारखा आहे हिरवागार, वरून आम्हाला विभाग दिसत आहेत, पण आतमध्ये फोडल्यानंतर सगळे एकसंध आहेत. त्यामुळे भक्तीची व्याख्या फक्त देवभक्ती इथपर्यंत सीमित न राहता ती देशभक्ती, धर्मभक्ती, राष्ट्रभक्ती इकडे जावी. आणि असा हरिभक्त
ज्यावेळी तयार होतो त्यावेळी त्याची अवस्था काय होते, त्याला काय काय प्राप्त होतं आणि भगवंत त्याच्याकरता काय करतो हे तुकोबराय सांगतात पहिल्या चरणापासून. हरीची भक्ता नाही भय चिंता, 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 हरीची भक्ता नाही भव चिंता, हरीची भक्ता नाही भय 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 चिंता, दुःख निवारिता नारायणा, 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 न लगे वाहने संसार उद्वेग, 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 दुःख निवारिता नारायण, 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 संसार उद्वेग, संसार उद्वेग, संसार उद्वेग, संसार उद्वेग, हरीची भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण, दुःख निवारिता नारायण, दुःख निवारिता नारायण, हरीची भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण, दुःख निवारिता नारायण, दुःख निवारिता नारायण, 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 हरीचिया भक्ता नाही भय चिंता. तुकोबरायांनी हरिभक्त या अवस्थेला आम्ही जेव्हा पोहोचतो तेव्हा आम्हाला काय लाभ होतात याचं वर्णन केलंय बरं का. हरीच्या भक्ताला भय नाही पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट चिंता रहित जीवन खरा हरिभक्त जगतो.
तुम्ही आम्ही चिंतेत असतो कायम, तुम्ही आम्ही कायम भयग्रस्त असतो. आणि बघा तुम्ही, कथा कीर्तनाला जाणारा माणूसच फार अगदी घाबरून जगत असतं, होय की नाही? आम्ही निर्भय असावं ही संतांची अपेक्षा आहे. कीर्तनाला रोज येणारा माणूस कायम लो कॉन्फिडन्स आहे, अजिबात आत्मविश्वास नाही, जीवनाकडे सकारात्मकतेकडे बघण्याची दृष्टी नाहीये, जीवनाचा संघर्ष पचवण्याची तयारी नाहीये. पण हरिभक्त ज्यावेळी आम्ही होतो, तो भक्त भयरहित भयमुक्त जीवन जगतो. म्हणून आमच्या सगळ्या संतांची उदाहरणं बघा, चरित्र बघा. तुकोबरायांचं चरित्र घ्या. काय होतं महाराजांकडे? आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोरही धाके. चोरांनी 10-100 वेळा विचार करावा यांच्या घरात जाताना जाऊ की नको. दारिद्र्य बघून आपल्याकडचंच काहीतरी द्यायची इच्छा व्हावी की काय, म्हणून चोर सुद्धा घाबरायचा तुकोबरायांकडे यायला. पण महाराज निर्भय. संसाराला बाजूला ठेवलं. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. मी हे सगळं केलं भगवंता, पण पोळलो, ताप झाला, आणि आता तुझ्या भक्तीला लागलो, तुझ्या भजनाला लागलो. मला लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. माणसाने असं असावं बरं का, निर्भय असावं, निर्भय. नाहीतर अमुक काय म्हणेल, आता कीर्तनाला मी जाऊन बसलोय, मग माझे मित्र काय म्हणतील. ऐन 25-20तली पोरं कीर्तनाला येताना फार विचार करतात, काय समाज काय म्हणेल, 4 मित्र काय म्हणतील आत्तापासूनच येड लागलं याला, निघाला कीर्तनाला. आमच्या तरुण अगदी 20-25तल्या मुली सुद्धा कीर्तनाला येताना थोडंसं काचकूच करतच येत असतील, मला असं वाटतं, नाही का? मनामध्ये लोक काय म्हणतील. अर्जुनाचं हेच झालं होतं की नाही हो? पण भगवंतांनी कसं सिद्ध बनवलं. कुरुक्षेत्रावर मोहग्रस्त झालेला अर्जुन भयव्याकुल स्थितीमध्ये होता. सिदंती मम गात्राणी मुखंच परिशिष्यती. माझे हातपाय गळून गेले देवा, माझ्या तोंडाला कोरड पडली, कारण माझेच आप्तेष्ट समोर आहेत. पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, या सगळ्यांना मी कसं मारू, माझे भावंड समोर आहेत. हातातलं धनुष्य गळून पडावं. भगवान गोपाल कृष्ण म्हणाले, अर्जुना उठ, उचलते तुझं धनुष्य आणि सिद्ध कर क्षत्रियत्व तुझं. स्वतःला क्षत्रिय म्हणवतोस ना, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. रणांगणावर धारातीर्थी पतन पावलास तर स्वर्गात जाशील, आणि जिंकलास तर राज्य तुझं आहे, लक्षात ठेव. आणि मग 18 अध्यायी गीता श्रवण करावी अर्जुनाने भगवंतांच्या मुखातनं. आणि अर्जुनाला सांगावं, अर्जुना निसंग असलेला मी, माझा संग तू केलास म्हणून या पदाला पोहोचलास. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता. हे सगळं ऐकवलं, ऐकून घ्यावं लागलं अर्जुनाला, सगळं ऐकावं लागलं. आणि मग जे काही स्थित्यंतर झालं, मग जे काही परिवर्तन झालं, अर्जुनाला निमित्त केलं. आणि भगवंतांनी भारतवर्षातल्या सगळ्या अधर्माचा नाश त्या युद्धामध्ये केला. का हो? भक्तांनी निर्भय असलं पाहिजे. भक्ताचं ध्येय काय असलं पाहिजे, ते ध्येय निश्चित असलं पाहिजे. दुर्दैवानी आज तुमचं आमचं भक्ती राहू द्या बाजूला, व्यवहारात सुद्धा धड एक निर्णय नाही आमचा. कायम संभ्रांत, कायम गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे की नाही. कायम भयग्रस्त आहोत, असं केलं तर असं होईल, मग तसं केलं तर काय होईल. निर्णय क्षमता नाही, पालकांकडे नाही. त्यामुळं पालक आपल्या मुलांमध्ये ती निर्णय क्षमता देऊ शकत नाहीयेत. मग आमचं बाळ 10वी पास होतं कसं बसं. 10वी झाल्यानंतर, अहो 10वीला 98% पोराला जरी पडले तरी पालक विचारतात 2% कुठं गेले, विचारतात की नाही. सध्या कशाच्या मागे आम्ही लागलो. खऱ्या अर्थी निर्भय, बलवान आणि पोलादी स्नायूंचे संन्यासी मला हवेत, अशा स्वामी विवेकानंदांनी अपेक्षा केली होती. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, मला निर्भय संन्यासी हवेत, तर भारतवर्षामध्ये मी काहीतरी बदल करू शकतो. आम्ही सतत भयग्रस्त आहोत, भीतीच्या वातावरणात आहोत, आजूबाजूला वातावरणही तसंच आहे. पण भक्त या पदाला आम्ही जेव्हा पोचतो, ती भक्ती ज्यावेळी फलद्रूप होते, त्यावेळी आमच्याकडे पहिला गुण येतो निर्भयता. का? कारण भगवंतावर जो आम्ही विश्वास ठेवतो तो कसा असतो, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास आणि कंच. आता बाकी काही हरकत नाही,
काहीही वाटेल ते झालं तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. न मिळो खावया न वाढो संतान, खावया न मिळो खावया न वाढो संतान, मिळो खावया न वाढो संतान. परिहा नारायण कृपा करो, परिहा नारायण कृपा करो, परिहा नारायण कृपा करो. तुटो हे शरीर फुटो हे मस्तक, नामाचा गजर सोडू नये. नामदेव महाराज म्हणले देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. काय भक्तीची परिसीमा असेल. आमचा इतका भक्तीतला सगळा गोंधळ आहे की आम्ही उपास जरी केला तरी दिवसभर इतकं तोंड वाकडं असतं आमचं. भक्ती करताना सुद्धा आम्ही किती संशयाने भक्ती करतो बघा. आम्ही कसे निर्भय होणार, आम्ही कसे चिंतामुक्त होणार. देव आहे की नाही हेच आमच्या डोक्यातनं अजून गेलेलं नाहीये. पक्क ठाम खरंच आहे का देव, नाही तर एवढे उपास तापास करतोय ते वाया जायचं. कोरोनामध्ये लोकांनी घातलेल्या माळा काढल्या की नाही, का शंका नव्हती. डॉक्टर म्हणले चांगलं चुंगलं खा, काढली माळ. का खात्री नाही. संशयात्मा विनश्यती असं भगवान गोपालकृष्ण गीतेमध्ये म्हणतात. मग आपण भक्त आहोत ना, मग आपण विभागलेले, विभक्त असता कामा नये. पक्का ठाम विश्वास पाहिजे. हरिभक्त या पदाला पोहोचायचं असेल. आमची भक्ती संशयाने ग्रासलेली आहे. एकाने मला विचारलं, आता श्रावण आलंय, रोज बेलाची पानं भगवंताला व्हावी म्हणतो. सुरुवात केली खरी, पण शंकर पावला नाही तर हे पुढचंच. अजून सुरुवात पण नाही. आरंभ शूर हा असं म्हणतात आपल्याकडे त्याला. सुरुवात करायची. सुरुवात करतानाच आम्ही नकार इतका जीवनामध्ये भरवलाय. पावला नाही तर काय करायचं म्हटलं, जर तर राहू दे. नाही म्हणले मग देव बदलू का, हे आणि त्याच्यावर. आमची उपासना भगवंताला बदलण्याकरता नाही मंडळी, स्वतःला बदलण्याकरता. अंतर्बाह्य तुमच्या माझ्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं याकरता भक्ती आहे. म्हणून म्हणतात दुर्दैव जावं याकरता भक्ती नाही करायची, दुर्दैवाचे घाले सहन करण्याची शक्ती मिळावी याकरता भक्ती आहे. विठ्ठल मग या पदाला आम्ही एकदा पोहोचलो, हरिभक्त या स्थितीला पोहोचल्यानंतर आम्ही निर्भय जीवन जगलो पाहिजे. निर्भयता आमच्याकडे आली पाहिजे. सध्या शास्त्रकारांनी वैराग्य शतक नावाचा एक ग्रंथ भर्तृहरींचा प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 9 प्रकारचे भय माणसाला जडतात जीवाला, त्याचं वर्णन केलंय. भोगे रोग भयम, कुलेच्युती भयम, वित्ते नृपालाद भयम, माने दैन्य भयम, गुणे खल भयम, रूपे जरायाद भयम, शास्त्रे वादी भयम, बले रिपु भयम, काये कृतांताद भयम, सर्वे वस्तु भयान्वितम भुवि नृणाम वैराग्यमेवा भयम. काय सांगितलं? भोगे रोग भयम. 9 प्रकारची भय आहेत. माणूस कायम भयामध्ये घाबरलेला आहे. भोगी माणसाला, ज्याला सतत भोग हवे असतात, सुखाचे यशाचे अनेक प्रकारचे भोग मनुष्य इथे आल्यानंतर भोगतो. भोगी माणसाला रोगाची भीती आहे. शास्त्रकार म्हणाले भोगे रोग भयम, कुले च्युती भयम. कुलवान शीलवान जो माणूस असतो ना, कुळाचा ज्याला अहंकार असतो, तो च्युत होण्याची भीती असते, त्याला पदच्युत होण्याची भीती असते. आपण जरा काही वेडवाकडं वागलो तर लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील याचाच विचारात तो कायम असतो. भोगे रोग भयम, कुलेच्युती भयम, वित्ते नृपालाद भयम. वित्त म्हणजे पैसा. म्हणाले कशाची भीती असते हो? ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याला राजाची भीती. हे पूर्वीच्या काळचं, पण आता सोपं सांगू का, इन्कम टॅक्सवाल्यांची फार भीती असते. वित्ते नृपालाद भयम, माने दैन्य भयम. मानी माणसाला दीनतेची भीती आहे. जो स्वतःचा मान सन्मान जपण्यामध्येच गुंतलेला असतो ना, तो लोक काय म्हणतील. 100पैकी 99 माणसं त्याला चांगलं म्हणतात, पण एक माणूस वाईट म्हणत असेल तर त्याचं सगळं लक्ष त्या माणसाकडे असतं की हा माणूस मला वाईट म्हणतोय. आणि खरं सांगू का, जग चांगलं म्हणतं, शेजारी कधीच चांगले म्हणत नाहीत. म्हणतात का? म्हणून निंदकाचे घर असावे आपल्याकडे म्हण आहे की नाही. पण आपल्या सगळ्यांना चांगले शेजारी भेटले असतील अशी आशा करते बरं का. त्यामुळे जगाने कितीही कुणी काही म्हटलं तरी मानी माणूस
दीनतेचं भय बाळगून असतो. माने दैन्य भयम गुणे खल भयम. गुणवान माणसाला शत्रूची भीती असते. रूपे जरा याद भयम. रूपवान माणूस असतो की नाही त्याला म्हातारपणाचं भय असतं. हे माझं म्हणणं नाही, वैराग्य शतकातला श्लोक आहे भर्तृहरींचा, शास्त्रकार सांगतायत. रूपवान माणसाला जरा म्हणजे म्हातारपणाचं भय आहे. म्हणून तर जगामध्ये आत्ता परवाच तो रेशो सांगितला बघा कुठेतरी, भारतामध्ये 60 लाख नुसती सलून आहेत. म्हणजे सौंदर्य प्रसाधनासाठी जे काही उत्पन्न भारतामध्ये जात आहे किंवा लोक त्या गोष्टीकडे जितकं लक्ष देत आहेत. रूपे जराया भयम. रूपवान माणसाला म्हातारपणाचं भय आहे. पण हे अंतिम आहे की नाही सत्य. 25व्या वर्षी जी देहाची अवस्था आहे ती 75व्या वर्षी असेल का? मान्य करावं माणसानी. आम्ही कीर्तनामध्ये बऱ्याचदा नारदीय कीर्तन, आता तुम्हाला माहिती आहे मी मागच्या वेळी नारदीय कीर्तन इथं केलं होतं. मग ते उत्सव असा असतो की सलग कीर्तन एकाच ठिकाणी असतात. मग मी एके ठिकाणी असं म्हटलं, मला राणी लक्ष्मीचं चरित्र सांगायचं होतं, झाशीच्या राणीचं. म्हटलं तरुण मंडळी जरा समोर पाहिजेत. पण मी असं म्हटलं की उद्या जरा काळे केस अपेक्षित आहेत. आज सगळेच पांढरे केस आहेत. माणसं एवढी हुशार, दुसऱ्या दिवशी सगळे डाय करून आले, हेअर डाय. सगळ्यांनी केस रंगवले. आम्ही जागच्या जागी डाय व्हायची वेळ आली. परिणाम रूपे जरायात भयम. वर्ण तिकीट पाठवले, भगवंतांनी निरोप दिलाय की बाबा झाला तुझा उत्तर रंग सुरू, आयुष्याचा उत्तरार्ध सुरू झाला 40 नंतर. मान्य करावं माणसाने. पण नाही, रूपे जराया भयम शास्त्रेवादी भयम. शास्त्रवान शास्त्रपंडित निपुण माणसाला वादाचं भय असतं. गुणे खल भयम. गुणवान माणसाला शत्रूचं भय आहे. काये कृतांता भयम. आणि शरीराला मृत्यूचं भय आहे. किती घाबरू नये बघा. शरीर मृत्यूनी भयभीत आहे. आता येईल का उद्या येईल. कोरोनाच्या काळात आपल्याला सगळं मृत्यू असा गिरट्या घालत होता आमच्या आजूबाजूला. आमची माणसं कितीतरी गेली है की नाही. शरीराला मृत्यूचं भय आहे. काये कृतांतात भयम. पण उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गाजर माऊली म्हणते. तर आम्ही हे मान्य करावं आणि निर्भय राहावं. म्हणून तर तुकोबारायांना मरणाचा सोहळा करता आला. तुम्हाला मला करता येत नाही. आपण म्हणू मरणाचा कुठे सोहळा असतो का. पण महाराज म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा, धन्य तो सोहळा अनुपम्य. सोहळा केला, मरणा हाती सुटली काया असं तुकोबराय म्हणतात. का हो, कारण निर्भय झाले, निर्भय अवस्था प्राप्त झाली. तुम्हाला मला ती अवस्था प्राप्त व्हावी म्हणून हरिभक्ताची लक्षणं आणि भक्ताचे लाभ तुकोबराय सांगतायत. बघा तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत आम्ही एखादी गोष्ट करायला गेलो तर आपण पहिला प्रश्न विचारतो, मग मी हे केलं तर त्याने मला काय मिळेल. हे मी केलं तर मग काय होईल, मला काय मिळेल, प्राप्ती काय, लाभ. सध्या मनुष्य सगळ्यातनं लाभ बघतो, बरोबर ना. सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय मिळेल, फायदा काय मिळेल. तुकोबरायांना आमच्या सगळ्यांची ही मनोवृत्ती माहिती आहे. म्हणून म्हणले भक्ती करा, हरिभक्त व्हा, तुम्हाला काय काय मिळेल. मोठीच्या मोठी यादी सांगितली या अभंगामध्ये. पहिली गोष्ट निर्भयता तर आहेच आहे. आणि अशी निर्भयता होती म्हणून अनेक हरिभक्त भक्तीच्या प्रांतामध्ये यशस्वी झाले. नवे पांडुरंगाला, आपल्या उपास्य देवतेला आपलंसं केलं. आमची राधाराणी असेल, मीराबाई असतील, कान्होपत्रा असतील, जनाबाई असतील. जनाबाईंना तर सुळावर चढवण्याची शिक्षा सुनावली गेली ना, पण निर्भय होत्या. पांडुरंगाला जाब विचारायच्या, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या. पुढचं फार वाईट बोलले, तिथे नाही बोलू शकत. जनाबाई का हो, हक्क होता परमेश्वरावरती. आणि जो खरी भक्ती करतो त्याचा प्रेमळ हक्क भगवंतावर असतो. तुम्ही आम्ही हक्क नाही दाखवू शकत, कारण आम्ही लबाड भक्त सगळे. आमची भक्ती म्हणजे फक्त दाखवण्यापुरती. खरं सांगू, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की आपली भक्ती अशी असली पाहिजे की आपल्या घरच्यांना सुद्धा कळलं नाही पाहिजे आपला परमार्थ. इतका लपून परमार्थ पाहिजे. आपल्या शेजारच्याला सुद्धा कळलं नाही पाहिजे. आम्ही मात्र सगळीकडे दाखवत आमचा परमार्थ करतो. जनाबाईंचा परमार्थ असा होता, दळिता कांडिता तुझं गाईना अनंता. जात्यावर दळायला बसावं आणि पांडुरंगाला बोलवावं. दिशा उजळल्या गेला कोंबडा अरवून, अरवून सूर्याचं किरण येती डोंगरा मागून. हो सूर्याचं
किरण येती डोंगरा मागून. जनाई बैसली जात्यावरी दळायाला, पांडुरंग सखा येई तिच्या गमदतीला. घरच्या पिठाची घालू भाकर पती देवा, ही गोडी अमृताची पांडुरंगा वाटे हेवा. भगवंतांनी धावत यावं, जनाबाईंनी सांगावं, पांडुरंगा सख्या ये रे, हाक मारावी. आणि भगवंतांनी धावत यावं. जने जने आलो ग, जनी मांडते दळाळा, नाम ओठी घोळते, भारी जड हे जाते तुझे या विना. पांडुरंगा संसाराचा ताप झालाय, संसाराचा उद्वेग झालाय. संसार म्हणजे ज्या संसारामध्ये आम्ही सुखाची अपेक्षा करतो तो संसार दुःखमुळे एवढ्यावरच थांबू नका. संसारच दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून हाक मारावी आणि पांडुरंगाने धावत यावं. आज तुम्ही आम्ही बोलवल्यानंतर पांडुरंग येतो का हो? येईल का? नाही. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे, माझ्या रामाकडं तुम्ही 2 पावलं चाला, माझा राम तुमच्याकरता 20 पावलं चालत येईल. तुम्ही चाललाच नाही तर तो म्हणेल तू तुझ्या जागी बरा, मी माझ्या जागी बरा. आमचा असं आहे, आम्हाला देवाकडून सगळं पाहिजे, देव नको. आहे की नाही? यादी लिस्ट तयार आहे आमची, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. भक्ती करतो, सकाम भक्ती करतो. देवा अमुक 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 एवढं सगळं मिळू दे तर आम्ही, म्हणजे आमच्याकडे नवसाची पद्धत आहे की नाही, कौल लावतो आम्ही, नवस करतो. ही सकाम भक्ती झाली. पण संतांनी निष्काम भक्ती करावी. जनाबाईंची निर्भयता काय होती? जनाबाईंनी भगवंताला बोलवावं आणि भगवंतांनी धावत यावं. कारण जनाबाई म्हणायची, अरे अरे विट्या मूळ मायेच्या कारट्या. नामदेव भांडण करायचे, भक्त कैवारी या होशी नारायणा, भक्त कैवारी या होशी नारायणा, बोलता वचना काय राज, काय राज, पंढरी निवास सखा पांडुरंग, पंढरी निवास सखा पांडुरंग. नामदेव महाराज म्हणायचे, तुला माझ्याशी बोलायला लाज वाटते काय रे देवा? असं आम्ही बोलू शकतो का? नाही. का? मला सांगा. आम्ही सगळ्या माता भगिनी, मी थोडंसं या वर्गाला बोलते, की आपलं पोटचं लेकरू जर दिवसभर उपाशी असेल, जेवलंच नाही, तर आपल्याला किती वाईट वाटतं. एकदा तरी डोळ्यात पाणी येतं की नाही? आज माझ्या लेकरांनी, आज माझ्या काळजाच्या तुकड्यांनी काही खाल्लं नाही. किती गुंतलोय आम्ही बघा मायेमध्ये. वास्तविक तोच तुकडा काळजाचा मोठा होतो, लाथ मारायला पुढे मागे बघत नाही, पण त्याच्याकरता आम्ही किती तुटतो, किती झुरतो. संत म्हणतात, तेवढं झुरणं, तेवढं तुटणं भगवंताकरता ठेवा. तरी झडझडोनी महिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, तई पावसी अव्यंग निजधाम माझे. आम्ही भगवंतासाठी कधी रडतो का हो? समजा आमचं पोरग जेवलं नाही म्हणून आम्ही एखाद्या वेळी डोळ्यात पाणी येईल. माऊलीचं नाव उच्चारल्यावर आमच्या डोळ्यात पाणी यावं, पण ते नाही येत. भगवंतापुढे नैवेद्य ठेवून आम्ही कधी रडलोय का? जसं पोरासाठी रडतो तसं. आज माझा देव जेवतच नाही, जेवतच नाही. आम्हाला वेळ कुठे? आम्ही काढून घेतो लगेच. खाल्लं बिल्लं तर करायचं काय त्याने? आम्हाला इतकी घाई आहे. भगवंता करता आम्ही रडत नाही. आणि खरं सांगू का, नामदेव महाराज रडले म्हणून पांडुरंग जेवला. अज्ञान स्वामी रडले म्हणून रामराय जेवले. ब्रह्मचैतन्य महाराज रडले म्हणून राम जेवला त्यांच्या हातनं. इथे आम्ही रडणारं कुणी नाही, त्याला बोलवणारं तर कुणी नाही. तो तिष्ठत उभा आहे 28 युगांपासून. पुन्हा कधीतरी एखादा माझा नामदेव यावा, मला हट्ट करावा जेवणाकरता. पुन्हा कधीतरी एखादी जनाई यावी, तिने मला बोलवावं. तो व्याकुळ आहे, तो आर्त आहे, तो भावाचा भक्तीचा भुकेला आहे.
आमचा नैवेद्य तो खात नाही. आणि खरं सांगू का, आपला नैवेद्य तो खात नाही, याच्यातच तो आपली आब राखून आहे. विठ्ठल आहे की नाही. भगवंत आपला नैवेद्य खात नाही हे बरं आहे एका अर्थी. त्यांनी जर खायला सुरुवात केली तर अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने, नेईल जेव्हा ते तू क्या करानी, किती रक्षसी मग दो करानी. इतकं दिलंय त्यांनी आणि ते सगळं जर काढून घ्यायला लागला तर मग काही आपलं खरं नाही. जनाबाईंनी आर्ततेने भगवंताला बोलवावं आणि भगवंतांनी सांगावं, मीही होतो एकला करमेना मुळी मला. जने जने मलाही नाही करमत ग, आरसा मला गे दिधला तुझे या ठेन. पांडुरंगा सख्या आलास करे, हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पिक तुझी याद ठेन. पांडुरंगाने सांगावं, जने काय सांगू, मीही होतो एकला करमेना मुळी मला. आणि असा संवाद भगवंताचा जनाईचा चालावा. आपल्या सगळ्यांना कथा माहितीये, मी काही वेगळं सांगत नाहीये. एखादी कथा जर सांगायला लागली ना, लोक म्हणतात ऐकलंय, माहितीये, परत काय. हे स्वतःला सॉफिस्टिकेटेड समजणारी माणसं बरं का, कीर्तनातली. श्रद्धा नाही, भाव नाही, व्यवहारातलं मोठेपण इथं सुद्धा जपणारी काही मंडळी असतात, पण आपल्यापैकी तसं नाहीये कोणी, याची मला जाणीव आहे. त्यावेळी प्रत्येक वेळी आमचा भाव जागृत होतो, आम्ही तिथं पोहोचतो. जनाबाईंचा भाव काय असेल एका क्षणापुरतं का होईना आम्हाला जाणवतं. आणि ज्यावेळी पांडुरंगाने दळायला सुरुवात करावी, भगवंताला सांगावं जनाईनी, पांडुरंगा तुला सवय नाही बाबा, कंबर बिंबर दुखेल. आडवे झाले भगवंत, गळ्यातला रत्नहार काढून टाकला, थंडी होती म्हणून जनाबाईनं आपलं कांबळं टाकावं. इकडे पहाड झाली, भूपाळीचे स्वर कानावर पडले. सगळे पुजारी म्हणतायत भूपाळी आणि लक्ष हाराकडं. विषयात बडबडलेली माणसं याहून दुसरं काय करणार. सगळी बडबड गडबड सुरू झाली. सगळे विकारग्रस्त आम्ही माणसं, आम्ही सगळं याकडेच लक्ष देतो. बघा तुम्ही, ताबडतोब जनाईवर आळ घेतला गेला, तिला पकडलं गेलं. आपली कथा पुढची सगळी माहिती आहे तुम्हाला. जनाबाईंना सुळावर द्यायचं ठरलं आणि सुळावर जाताना जनाबाईंनी पांडुरंगाला जाब विचारावा, भगवंता दळिता कांडिता तुझं गायीन अनंता म्हणून प्रत्येक काम करताना तुला आठवलं, तुझं स्मरण केलं. कुठल्याही कामामध्ये प्रत्येक श्वासाला मी तुझं नाम घेतलं. पांडुरंगा हा दोष मला लागावा अशी जर तुझी इच्छा असेल तर ठीक, तुला हवं तसं होईल. पण मी निर्दोष आहे हे जगाला जर कळायचं असेल ना तर भगवंता तुला यावं लागेल. म्हणून सुळावर देताना जनाबाई म्हणतात, पाटील अहो पांडुरंगाच्या देवळात निघाले तरी पायरीला नमस्कार करून जाते, आज तर आयुष्य संपवायला निघाली, या सुळाला नमस्कार तर करते. म्हणून सुळाला हात लावला आणि सळ 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 सूळ सगळा वितळायला लागला. लोखंडाचं पाणी झालं. आता जर हे असं नवीन पिढीला सांगितलं तर फार पुढारलेली, फार शिक्षण घेतलेली मंडळी म्हणतात हे काही पटत नाही. बुद्धीला पटत नाही, पण बुद्धीपेक्षा भावनेनी इथे विचार करायचा असतो. बरं त्यांना पटावं तर त्यांनाही सांगावं लागेल, नाहीतर ते इकडे येणारच नाहीत. आपलं फार आहे बघा तुम्ही, आपल्या संप्रदायामध्ये असू दे, हिंदू धर्मामध्ये असू दे, आमची नवीन पिढी भरकटलेली आहे, वेगळ्या मार्गावर जातीये. का? कारण आम्ही त्यांना आपलंसं करून घेत नाही. तुला नाही कळायचं ते जाऊ दे, तुझं तू बघ. आपण त्याला बोलून मोकळे होतो. पण ते म्हणतात हे तुमचं मॅजिक आम्हाला पटत नाही, आमचं लॉजिक काय आहे, लोखंडाचं असं पाणी होऊ शकत नाही. अहो पण पंचभौतिक असलेला देह आहे, भूजल तेज समीर ख अशा 5 महाभूतांपासून बनलेला देह, त्यातलं अग्नितत्व भगवंत जागृत करतात. आणि अग्नीचा स्पर्श झाल्यानंतर लोखंडाचं पाणी जसं होतं तसं अग्नीची सत्ता तिच्या हाताच्या स्पर्शाला दिली, लोखंडाचं पाणी झालं. सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. भगवंत सत्ताधीश आहे, तो तुम्हाला मला सगळं द्यायला बसलाय. त्यामुळे आम्ही निर्भय व्हावं आणि मोकळ्या मनाने, मोकळ्या अंतःकरणाने भगवंताची भक्ती करावी. नाही भय चिंता, चिंतारहित जीवन तुमचं आमचं असावं. का? कारण दुःख निवारिता नारायण तुझं मोकलील. ऐसे
ऐसे नाही तुझे मोकळीन ऐसे नाही तुझे मोकळीन सकल जीवांचा करीतो सांभाळ मज मोकलीन ऐसे नाही मज मोकलीन ऐसे नाही सकल जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलीन तुझ मोकलीन ऐसे नाही चिंता रहित असावं सकल जीवांचं करीतो सांभाळ तुझं मोकलीला ऐसे नाही. का बरं आपल्याला सोडेल? कारण तो कसा आहे दुःख निवारिता नारायण तुकोबराय म्हणतात. आणि मग हे सगळं कळायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? अभंगाचं दुसरं चरण. न लगे वाहने संसार उद्वेग न लगे वाहने संसार उद्वेग टाल वाजवा न लगे वाहने संसार उद्वेग न लगे वाहने संसार उद्वेग न लगे वाहने संसार उद्वेग जडोने दीपांग देवराव जडोने दीपांग देवराव देवराज देवराय 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 जलोन दीपांग देवराय जलोन दीपांग देवराय न लगे वाहने संसार उद्वेग न लगे वाहने संसार उद्वेग न लगे वाहणे संसार उद्वेग जडोने दीपांग देवराव. तुकोबरायांनी सांगितलंय भगवंतावर एकदा विश्वास ठेवला की नाही की संसारातला उद्वेग करायची गरज नाही. न लगे वाहणे संसार उद्वेग जडोने दीपांग देवराव. भगवंत उसणं शिल्लक ठेवत नाही. कर्ज ऋण भगवंत सगळं फेडतो, व्याजासहित फेडतो. काय दिलं ओ सुदाम्यानी? मुठभर पोहे दिले. ऋण तरी मुठभर पोहे त्याच्या व्याजात हे मनगरीती. व्याज म्हणून सुवर्ण नगरी दिली. मग म्हणाले मुद्दलाचं काय झालं? मुद्दलात मुक्ती देणे ही कोण्या साहुकारीची रीत. मुद्दल म्हणून मुक्ती देऊन टाकली सुदाम्याला. भगवंत सगळं फेडतो. दरबारामध्ये दुःशासनाने केसांना धरलं होतं, फरफटत आणलं होतं. दयेची याचना करत होती आमची द्रौपदी माता. कितीतरी अर्जव करत होती, विनवण्या करत होती, भीक मागत होती रक्षणाची. द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, पितामह, भीष्म, एकापेक्षा एक बलाढ्य महारथी पांडव प्रतापी होते. पण तरी सुद्धा नाही कोणी धावलं लज्जा रक्षणासाठी. दोन्ही हात सोडून हात
उंचावली आणि भगवंताला सांगितलं, हे भगवंता, हे माधवा, हे अनंता, हे मधुसूदना, धाव म्हणून. आणि भगवंतानी सगळं ऋण जडो नेदी पांग देवरावा. नाही सोडलं, नाही ठेवलं, सगळं फेडून टाकलं. एका चिंधीचं ऋण सहस्त्रपटींनी वस्त्र पुरवलं द्रौपदीला त्या परिस्थितीमध्ये. आज आम्ही भगवंताचे भक्त म्हणवतो, वारसदार म्हणवतो, स्वतःला हरिभक्त म्हणवून घेतो, पण भगवंताचे हे गुण सुद्धा तुमच्या माझ्यात आले पाहिजेत याचा विचार आम्ही करत नाही. महाराज म्हणले, नलके वाहणे संसार उद्वेग. ज्या संसाराला तुम्ही आपलं 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 कवटाळून बसलाय तो संसार वास्तविक तुमचा नाही. ते सगळं इथं राहायचंय. आम्ही असे बांधावर उभे राहतो आणि येणाऱ्या पाहुण्याला सांगतो, ते झाड दिसतंय का, तो डोंगर दिसतोय, तिथपर्यंत सगळं माझं. ती वसुंधरा माता, ती धरणी माता हसते तुमच्यावरती, म्हणते याचा पंजा सुद्धा हेच म्हणायचा, याचा आजा सुद्धा हेच म्हणायचा. हे सगळं अहंता आणि ममता या दोन गोष्टी अत्यंत घातक आहेत, मी आणि माझं. यामुळे संसाराचा उद्वेग झाला. संसाराला आम्ही आपलं म्हणून बसलं. दुःखमय असलेला संसार फक्त दुःखाला कारण ठरला आणि आम्ही दुःखी झालो. वास्तविक जो प्रपंच आपला आहे त्या प्रपंचामध्ये सुख आहे का हो? गेले 2 पती पत्नी, 65-70 वर्षाचं वय होतं. आजीचं वय 65 आणि 70चे एक वयोवृद्ध आजोबा. कुठे गेले? कोर्टात गेले. वकिलाला म्हणाले घटस्फोट पाहिजे. वकील म्हणले आता थोड्यासाठी कशाला, झालं ना तुमचं आयुष्य, संपत आले, एवढे दिवस एकत्र राहिला आणि म्हातारा बाबा आता तुम्ही घटस्फोट का मागताय? नाही म्हणाले, ही म्हातारी काही सुखाने जगू देत नाही. म्हणजे संसार इतका केला तरी सुद्धा प्रपंचामध्ये सुख नाही. नाही म्हणे तरी सुद्धा मला सांगा घटस्फोट का मागताय? आता किती दिवस राहिले, छान मजेत घालवा, छान एकत्र गुण्या गोविंदांनी संसार करा, उरलेला जो काही आहे तो. नाही म्हणाले, पहिल्या दिवसापासून हिने मला त्रास दिलाय. म्हणाले वकील म्हणले काय त्रास दिलाय? अहो मिळेल हातात वस्तू, जे भांड मिळेल, लाटणं असू दे, उलटणं काय असेल ते फेकून मारते म्हणले मला. मग म्हणले इतके वर्ष सहन केलं तुम्ही, सहन नाही केलं, आता नेम लागायला लागलाय म्हणले. विठ्ठल विठ्ठल इतके दिवस सगळी प्रॅक्टिस झाली म्हणूया. आणि असा प्रपंच आहे बघा ना. वाटतंय सुख आहे, सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकोनी आले. करुणाष्टक लिहिली समर्थ रामदास स्वामींनी. त्यांनी असं सांगितलं, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा वोखटे सर्व काही. भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. म्हणून घटिका गेली, पळे गेली, तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना. हा संसार आम्हाला बंधनाला कारणीभूत ठरणार आहे. ते भुंग्यासारखं आमचं असे आम्ही गुंतून बसलोय आणि तो भ्रमर रात्रभर कमळाच्या फुलात जाऊन बसला. का? आता उजाडेल, मग उजाडेल. त्या कमळानी पाकळी मिटली. एरवी लाकूड पोखरणारा भुंगा पाकळी कातरू शकला नाही. मनात आलं असतं तर पटकन बाहेर पडता आलं असतं, पण तिथे बंधनात, संसार प्रेम बंधनात अडकला. आमचं असंच होतं. म्हणून महाराज म्हणले, नलगे वाहणे संसार उद्वेग, जडो नेदी पांग देवराव. बर परमार्थासाठी आवश्यक असलेल्या 2 गोष्टी. अभंगाचं 3रं चरण. असो द्यावा धीर सदा समा, द्यावा धीर सदा समाधान, असो द्यावा धीर सदा समाधान, असो द्यावा धीर सदा समाधान. असो द्यावा धीर सदा समाधान, असो द्यावा धीर सदा समाधान, असो द्यावा धीर सदा समाधान. आहे नारायण झा
जावानी नगे वाहने संसार उद्वेग नगे वाहने संसार आहे नारायण जवानीत आहे नारायण जवानीत नगे वाहने संसार उद्वेग नगे वाहने संसार उद्वेग असो द्यावा धीर सदा समाधान. महाराज आश्वासक शब्द वापरतात, आहे नारायण जवळीच. तुलसीदासजी म्हणतात, चीटी के पाव में घुघरू बजे वो भी नाद श्री रघुनाथ सुने. एवढं त्याचं आमच्याकडे लक्ष आहे, पण आम्ही बेभानपणे आयुष्य जगतोय. आम्हाला भ्रांत आहे कशाची, सुख कसं मिळेल, संपत्ती कशी कमवता येईल. सध्या सगळ्या जगाची भूक एक आहे, सत्ता, संपत्ती, पैसा, श्रीमंती. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी सुद्धा ओरबाडून घेण्याची वृत्ती समाजामध्ये आपण आज पाहतोय. पण असो द्यावा धीर. संध्याकाळी 7 वाजून जरी गेले आणि ती घरात नाही आली तर आमच्या काळजाचा ठोका चुकतो की नाही? का हो? कारण मर्यादेपलीकडचं जग आज आपण बाहेर पाहतोय. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही भपकेपणाकडे लक्ष द्यावं, भपकपणाकडे लक्ष द्यावं, की आहे त्याच्यामध्ये समाधानी राहून खऱ्या अर्थी आमच्यातलं आत्मतत्व जागृत करावं, खऱ्या अर्थी परमार्थाची कास धरावी आणि मुलींना स्वसंरक्षण कसं करता येईल यासाठी आम्ही त्यांना सिद्ध आणि कटिबद्ध बनवलं पाहिजे की नाही? मला सांगा. असे टपून बसलेत, कधी आमच्या उमऱ्यात येतील सांगता येत नाही. लव जिहादवाले आमच्या पोरीबाळींना फूस लावून फसवून घेऊन जात आहेत, धर्मांतर सरळ घडतायत. आणि हा परिसर तुम्हाला मला काही मी काय सांगावं इथं येऊन? आपण सगळं जाणता, आपल्या सगळ्यांना सगळं माहिती असतं, फक्त ज्यांनी बोलायला हवं ती मंडळी बोलत नाहीत म्हणून सगळं बिघडतंय. नको बोलायला हवे त्यांचे आवाज भयंकर वाढतायत. धर्मावरती विशिष्ट प्रकारे घाला घातला जातोय. आमच्या देवी देवतांवर, आमच्या संतांवरती नको त्या प्रकारे प्रहार केले जातात आणि आम्ही शांतपणे बसलोय, कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही. आम्हाला कशाची फिकीर नाही, परवा नाही. महाराज म्हणले, असो द्यावा धीर सदा समाधान. समाधानी संतांना जमलं, महापुरुषांना जमलं, वीरांना जमलं. मला सांगा, सावरकर आले होते बॅरिस्टरीचा झगा पांघरून लंडनवरून, बॅरिस्टर होऊन आले होते, पण ती पदवी नाकारली. इथं आल्यानंतर 2 BHK 3 BHK घेता आला असता, बंगले बांधता आले असते, जमिनी घेता आल्या असत्या. संतांना करता आलं असतं की नाही? माऊलींना विचारावं, माऊली तुम्ही काय केलं इथं येऊन, तुम्ही काही घेतलं का एकरभर जमीन? माऊली म्हणले, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणून आज तुम्ही आम्ही बंगले बांधतो, पण आमच्या घरामध्ये माऊलींचा फोटो असतो. वसुधैव कुटुंबकमची भावना संतांना समजली, कारण ते सदैव समाधानी होते. तुकोबराय म्हणले, ठेविले अनंते तैसेची राहावे. आणि हे समाधान प्राप्त व्हावं याकरता आमच्या संतांनी प्राणपणाने प्रयत्न केले, लढले. किती? 11:30 पर्यंत वेळ आहे आपल्याकडे का नाही? 11:15. बरं, टाइम लिमिट दिलेला आहे. अशी समाधानी वृत्ती तुमच्या माझ्याकडे असेल. बघा, समाधान पाहिजे की नाही? नाहीतर आपलं दिलंय म्हणून घ्यायचं 12 वाजेपर्यंत. आम्हाला नारदीय कीर्तनाची फार सवय, 2-2.5 तास आपलं एकटंच बडबडत बसायचं. पण हे आहे याचं भान ठेवलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आहे नारायण जवळीचं. म्हणून बघा तुम्ही, देशभक्त असू दे, देवभक्त असू दे, या सगळ्यांनी भगवंताचं अधिष्ठान समोर ठेवलं. 16व्या वर्षी छत्रपती शिवप्रभूंनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन रोहिडेश्वराच्या किल्ल्यावर 150 मावळ्यांच्या धारोष्ण रक्ताचा अभिषेक शंभू महादेवाला घातला होता. का? सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील दयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. स्वतःसाठी उत्तम जगता आलं असतं, पण नाही. भक्त या पदाला, मग तो मातृभक्त असू दे, देशभक्त असू दे,
देवभक्त असू दे. भगतसिंग ऐन 22व्या-23व्या वर्षी ही पोरं फासावर गेली. कल्पना करा, आमच्या घरातली 22-23 वर्षाची पोरं. काय वय होतं, पण तरी सुद्धा देशमातेसाठी प्राणांचं बलिदान दिलं. आणि ज्यावेळी फाशीच्या तख्तावर उभे राहिले होते भगतसिंग, मेरा रंग दे बसंती चोला, माहे रंग दे बसंती चोला, त्यावेळी भगतसिंगांची आई त्या कारागृहाच्या बाहेरच्या बाजूला रडत होती, भिंतीला कान लावत होती, त्या भिंतीवरून हात फिरवत होती, मेरा भगत फाशी पे जा रहा है. सगळा समाज विचारत होता की आई साहेब तुम्ही का रडताय, मुलगा फासावर चालला म्हणून रडता का? नाही म्हणाल्या, नाही, मेरा भगत आज जा रहा है इसलिए मैं नहीं रो रही हूँ, मेरा भगत जा रहा है, मातृभूमि के लिए जा रहा है, ये मुझे पता है, भगत जा रहा है इसका अभिमान है. अरे भगत सारखी अजून 7 पोरं जरी माझ्या पोटी जन्माला आली असती ना तरी ती मी मातृभूमीलाच वाहिली असती म्हणाली. याला म्हणायचं भक्त ही अवस्था बरं का. मग राष्ट्रासाठी, देवासाठी, धर्मासाठी प्राणावर उदार होण्याची भूमिका आमच्या सगळ्या संतांनी, महापुरुषांनी, वीरांनी निभावली. आमच्याकडे तारुण्याची व्याख्या परमादरणीय जगन्नाथ महाराज फार सुंदर सांगतात बघा. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण एकत्र आले की तरुण होतो ना, पण तो तरुण धरून आणावा लागतो म्हणतात की नाही महाराज. पण या तरुणाईला कशाला म्हणायचं हो तरुण? अंगापिंडानी बळकट, मजबूत स्नायू, बलदंड शरीर यष्टी म्हणजे तरुण का? नाही. तेजस्विता, स्वामी विवेकानंद म्हणाले, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण आले की आम्ही सगळे तरुण. मग 75 वर्षाचे शेलार मामा सुद्धा तान्याला म्हणायचे, तान्या चढव यशवंती, म्या मारीन उदय भान्याला. गडाला पण सिंह गेला तेव्हा चमत्कार घडतो जेव्हा 75 वर्षाचे शेलार मामा तिथे प्राणांची आहुती देतात, तिथे लढतात. तानाजी मालुसरे प्राणांची आहुती दिली, जीवाला जीव देणारी ही सगळी मावळे मंडळी. का हो? कारण शपथच घेतली होती 16व्या वर्षी, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. रक्ताचा अभिषेक केला होता शंभू महादेवाला, देवीचं अधिष्ठान ठेवलं होतं. देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी चंडासुर छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी दाक्षायणी शैल राजेंद्र कन्ये जगत्स्वामिनी राजराजेश्वरी कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी दे जय स्वामिनी. देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी चंडासुर छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी. कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी दे जय स्वामिनी. आई जगदंबेची पूर्ण कृपा होती म्हणून हा राजा सिंहासनाधीश्वर छत्र चामर परिधान केलेली, पण तरी सुद्धा गळ्यामध्ये देवी भक्तीची कवड्याची माळ घालत होता. हातामध्ये पोत घेऊन देवीचा भुतिया म्हणून गोंधळी बनून नाचत होता. हे गोंधळी गोंधळी अंबेचे गोंधळी 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 आम्ही अंबेचे गोंधळी 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 आम्ही अंबेचे गोंधळी. आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ. आमचा घालावा गोंधळ हरिनामे संबळ. जिथं विठूच राऊळ तिथं संतांचा गोंधळ. जिथं विठूच राऊळ तिथं संतांचा गोंधळ. गोंधळी गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळ. गोंधळी गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी. आम्ही अंबेचे गोंधळी. आई राजा उध उध म्हणून हातात पोत घेऊन, का हो? सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणून स्वराज्यावर आलेली सगळी संकट परतावून लावण्याचं धैर्य, साहस, पराक्रम आणि ताकद होती, कारण निर्भय अवस्था प्राप्त झाली होती. हरीची या भक्ता नाही भय चिंता. कारण जिजाऊ माऊलींनी अगदी लहानपणापासून हरिभक्ती शिकवली होती.
रावणाला मारणारा राम शिकवला होता, कंसाला मारणारा कृष्ण शिकवला होता, पराक्रमी कीचकाची छाती फोडणारा भीम शिकवला होता. आता आमच्या पोरांना विचारा भीम म्हणजे काय हो, ते पोरग म्हणतं छोटा भीम, कार्टून मधला लाडू खातो. पण पांडव प्रताप, पांडव गीतेमध्ये वर्णन केले, धर्मो विवर्धति युधिष्ठिर कीर्तनेन पापम प्रणश्यति वृकोदर कीर्तनेन माद्री सुतौ कथयतां न भवन्ति रोगाः शत्रुं विनश्यति धनंजय कीर्तनेन. प्रत्येक पांडवाचं गुणवर्णन केल्यानंतर आम्हाला फायदा आहे, लाभ आहे. धर्मो विवर्धति युधिष्ठिर कीर्तनेन, धर्मराजांबद्दल ऐकल्यावर बोलल्यावर धर्मभावना जागृत होते. शत्रुं विनश्यति धनंजय कीर्तनेन, शत्रूंचा नाश होतो अर्जुनाचं चिंतन केल्यावर, गुणवर्णन ऐकल्यावर, पराक्रम ऐकल्यावर. वृकोदर म्हणजे भीमसेन, भीमांचं गुणवर्णन ऐकल्यानंतर अंतःकरणातली पापभावना जाते. आणि माद्रीसूत म्हणजे नकुल सहदेव यांचं वर्णन ऐकल्यानंतर रोगांचा नाश होतो. मग हे सगळं आम्ही ऐकायचं सोडून आज आमचे हिरो बदलले, आदर्श बदलले. असो, माझा त्याबद्दल बोलण्याचा आत्ता तरी भाव नाही आहे. पण या पलीकडे जाऊन तुकोबराय सांगतात, आहे नारायण जवळीचा थोडा विश्वास ठेवा, भगवंत आहे आणि तो आहे. बरं, दर्शनशास्त्रामध्ये ईश्वरी अस्तित्वाच्या काही खुणा सांगितल्या जातात. परमेश्वर आहे याच्या खुणा, अचानक सुगंध येतो, अचानक मंद वारा येतो, अनाहत नाद ऐकू येतो, बासरीचा मंजूळ स्वर कानी येतो. वारीतल्या लोकांना अनुभव असतात, कुठेही फुल नसतं पण अचानक सुगंध येतो. आणि जिथं सुगंध आहे तिथं कृष्ण परमात्मा आहे. दर्शनशास्त्र आहे, भगवंत आपल्या अस्तित्वाची खूण देतोच देतो, फक्त ती जाणून घेण्याची भावना असावी. आणि मग नवविधातल्या सर्वश्रेष्ठ भक्तींमध्ये अशी एक भक्ती आहे, त्या भक्तीकडे जाताना पहिली भक्ती तुकोबराय आमचे भागवतकार सांगतात, श्रवणम कीर्तनम. आणि या कीर्तन भक्तीमध्ये असलेली नामसाधन ही भक्ती, ती आम्हाला नित्य निखळ परमानंद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हाताने टाळी, मुखाने नाम विठोबा. जय जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, कुमार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, कुमार कुमार, कुमार कुमार, जय जय कुमार कुमार, कुमार कुमार, जय कुमार कुमार, कुमार कुमार, जय 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 जय कुमार कुमार, जय जय विठोबार कुमार, कुमार कुमार, जय कुमार कुमार, जय जय कुमार कुमार, 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, कुमार कुमार, कुमार कुमार, हरि जय जय हरि हरि जय जय हरि हरि जय जय
हरी जय 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 तोबा रखो माँ 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 जय तोबा रखो माँ जय तोबा रखो माँ जय जय तोबा रखो माँ जय तोबा रखो माँ जय जय तोबा रखो माँ जय तोबा रखो माँ जय जय तोबा रखो माँ जय तोबा रखो माँ जय जय तोबा रखो माँ जय तोबा रखो माँ जय जय तोबा रखो माँ जय तोबा रखो तोबा रखो माँ जय जय वडघरमधल्या सगळ्याच लोकांचा उत्साह, कीर्तनावरचं प्रेम आणि संतोष भाऊंचं नियोजन आयोजन सर्वच अप्रतिम आहे, यात शंका नाही. आपल्या सगळ्यांचा भाव. पण खरं सांगू का, वक्ता, वक्तृत्व, वक्तव्य आणि व्यक्तिमत्व, कीर्तनकाराच्या वक्ता, वक्तृत्व, वक्तव्य आणि व्यक्तिमत्व यातलं वक्तव्य फक्त घ्यावं, बाकी सगळं सोडून द्यावं. कारण कीर्तनकार येतील जातील, आणि ही गादी अनंत काळापासून आहे, अनादी कालापासून चालत आलेली ही परंपरा, आणि या उज्ज्वल परंपरेचे आम्ही पाईक आहोत. आशीर्वाद रूपाने आपल्या सगळ्यांचं प्रेम मिळतंय, यामध्ये मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. तुकोबरायांच्या या अभंगावर चिंतन करत असताना अभंग गोड आहे, 4 चरणांचा आहे. हरीची या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण, न लगे वाहणे संसार उद्वेग, जडो नेदी पांग देवराव, असो द्यावा धीर सदा समाधान, आहे नारायण जवळीच, न लगे वाहणे संसार उद्वेग, जडो नेदी पांग देवराव. भागवतामध्ये नवविधा भक्तीचा उल्लेख आहे. श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथामध्ये कथा आहे, प्रल्हादानी आपल्या पित्याला म्हणजे हिरण्यकश्यपूला नवविधा भक्ती पटवून सांगितली. श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. श्रवण भक्ती पहिली आहे. का हो, मूल जन्माला आल्यानंतर लगेच बोलायला सुरुवात करतं का? नाही, पहिल्यांदा आजूबाजूच्या जगाचा कानोसा घेतं, ऐकायला सुरुवात करतं, मग हळूहळू बोलायला सुरुवात करतं. पहिली भक्ती आहे श्रवण. म्हणून श्रवणाचे मिसे बैसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुख नांदे. मनाचा मारू न करता, इंद्रियांना त्रास सुद्धा न देता, माऊली काय म्हणते, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची. श्रवण भक्तीचं महात्म्य आमच्या सगळ्या संतांनी पटवून दिलंय. आणि त्या पुढची भक्ती जी आपण आता करतो, कीर्तने महादोष जाती, कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग, असा महिमा कीर्तन भक्तीचा आहे की तुकोबराय म्हणतात, ब्रह्मज्ञाना हाती घुटवीन लाळ, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, मुक्त आत्मस्थिती सांडवीन. काय संतांचा दृढ विश्वास आहे बघा या नामभक्तीविषयीचा. म्हणून कलियुगामध्ये तुम्हाला मला तारणारं एकमेव साधन आहे. बाकी सगळं आपण करूया, व्यवहार उत्तम करूया, प्रपंच नेटका करूया, भरपूर पैसा, जे काही प्रत्येकाला जे हवंय ते सगळं मिळवायचंय. पण हे करत असताना तुमच्या माझ्या जीवनाचा पाया जर भक्तीचा असेल तर आयुष्यात कितीही संकट आली, आणि आयुष्याचं नावच संघर्ष आहे ना. आपण ECG कुणाचा कधी काढताना बघितलंय का? ECG मशीन, त्या ECG मशीनच्या रेषा बघितल्यात का? ती रेष कधी सरळ असते का जिवंत माणसाची? तो माणूस जिवंत आहे तोपर्यंत ती रेष वर खालीच चालू राहते. एकदा का ती रेष सरळ झाली की श्वास संपला, जीवन संपलं. मग रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, हे तुकोबांनी सांगून दिलंय. मग कशासाठी मुडदूस चेहरे करून आम्ही जगायचं? संघर्ष प्रत्येकाला आहे, दुःख प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला सहन करायचंय. आलिया भोगासी सगळं सहन करायचंय. आपलीच कर्म फळं आहेत, ती फळं आपण इथे भोगतोय. दुसरं काय आहे? कुणाला निंदा करायची, कुणाला द्वेष द्यायचा, कुणाला बोल लावायचा? एखाद्याला दुखवण्याकरता तुमची माझी योजना भगवंतांनी केली आहे का? नाही ना. मग हे सगळं जाणीव ठेवावी आणि भगवंताशी असं विलक्षण वेगळं आगळं नातं जोडावं की ते आम्हाला श्रवण कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आणि आत्मनिवेदनापर्यंत घेऊन जाईल. म्हणून तुकोबरायांनी
एक नातं भगवंताशी जोडलं शेवटच्या चरणात भैरवी. तुका मने माझा सखा पांडुरंग, तुका मने माझा सखा पांडुरंग, तुका मने माझा सखा पांडुरंग, तुका मने माझा सखा पांडुरंग. तुका मने माझा सखा पांडुरंग, तुका मने माझा सखा पांडुरंग, तुका मने माझा सखा पांडुरंग, तुका मने माझा सखा पांडुरंग. या पियेले जग, या पियेले जग, तेने के न लगे वारे संसार उद्वेग, न लगे वाहने संसार उद्वेग. व्यापिये जग येणे एक न लगे वाहने न लगे वाहने संसार उद्वेग. जडोन दीपांग देवराव, जडोन देवराव 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 जलुने दीपांग देवराव देवराव. देवराव जलुने दीपांग देवराव. आधी म्हणायचं न लगे वाहणे जडोले दीपांग देवराव
दीपांग जडोने दीपांग देव राम नलगे वाने संसार उद्वेग नलगे वाने संसार टाळे बसवा एकदा जोरदार. क्या बात. बरं, या मंडळींना विचारलं ना राग कुठला होता, नाही माहिती म्हणतात. हे इतकं विलक्षण आहे सगळ्यांचं बरं का. संतोष भाऊ सुद्धा आता गाणं शिकतायत गेल्या 2 वर्षांपासून ना मला, हो ना. त्यामुळे यंदा दिसलेत ते माईक समोर. गोरक्षनाथ महाराजांचं सुद्धा मोठेपण यातच आहे की यांना शास्त्र विचारलं त्यामागचं, राग कुठला, वादी संवादी काय, वर्जस्वर कुठले, काही माहिती नाही. पण गळ्याची जात आणि भगवंतांनी दिलेला हा प्रसाद, ती मंडळी ही सगळीच, सुनील महाराज काय, गोरक्षनाथ महाराज काय, जपतायत प्राणपणाने. आणि तोच भाव आहे की हा भगवंतांनी दिलेला प्रसाद आहे, यामध्ये आपलं काही नाही. परमादरणीय भानुदास महाराजांचाही तोच भाव आहे. नादब्रह्माची अनेक वर्षांपासून सेवा करत आलेली ही मंडळी, स्वरब्रह्माची सेवा करत असलेली ही मंडळी, मनापासून झालेली सेवा सगळ्यांच्या चरणी रुजू करते. तुकोबरायांनी भगवंताशी नातं जोडलं सख्यत्वाचं, जे अर्जुनाचं होतं, हो ना. भगवंताशी कुठलं तरी नातं जोडावं. द्रौपदींनी नातं जोडलं, कुंती आत्यांनी नातं जोडलं. मी म्हणते नाही कुठलं नातं जोडता आलं तरी तू देव मी भक्त ऐसे करी. बस, तुकोबरायांनी हेही नातं आम्हाला सांगितलंय. अद्वैती तो माझे नाही समाधान, ठेवून निराळा राही मज, देव भक्तपण सुखाचा सोहळा. भगवंता तू देव मी भक्त ऐसे करी. नको ब्रह्मभाव, नको आत्मस्थिती, मला काही नको भगवंता. तुझ्याशी नातं असं जोडू दे की जगात कुणीही प्रयत्न केला तरी ते तुटता कामा नये. त्याला भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी शब्द वापरलाय, ममई मांशो जीवलोके जीवभूत सनातन, मनःषष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी करशती. सनातन संबंध. बस, झालेली सेवा भगवंत चरणावर अर्पण करते. बोलत असताना काही वेळ वाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. आपण सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोतृवर्ग मनापासून सगळ्यांना